प्रथम 25 नाही 26 वर्ष सत्ता एक हाती होती. ओबीसी असो, महिला असो, पुरुष असो, ओपनचा कोणी असो, एकच अध्यक्ष होता, एकच काम करत होता. 2016ची निवडणूक झाली, त्याच्यानंतर 21ला इलेक्शन व्हायला पाहिजे होतं 5 वर्षानंतर. पण 4 वर्ष इलेक्शन झालं नाही, शासनाने केलं नाही. 4ही वर्ष सत्ता त्यानंच भोगली. आणि एवढा मोठा बट्ट्याबोळ, एवढा मोठा म्हणजे भ्रष्टाचार एवढा केलेला आहे आणि पैशाचा एवढा उतार होता ह्या इलेक्शनला. प्रत्येक निवडणूक पैशाच्या जीवात आलेला आहे आणि बाहेरच्या मात्र आलेला आहे. ज्या लोकांनी या ठिकाणी ग्रामपंचायतच्या लोकांनी सोनपेठ नगर मतदान केले, त्यांना आता पुढे 6 महिने त्यांच्या ग्रामपंचायत मतदान करता येणार नाही. हे एक आहे. आता मी सूत्र दिले नवीन पिढीच्या हातामध्ये. परमेश्वर या माझ्या पुतण्यानं संस्था व्यवस्थित चालवली आहे. KG ते PG पण त्याचे इथं शिक्षण त्याचे आहे. इथं सगळ्यांना व्यवस्थित शिक्षण देत होतो, स्टाफ त्यांना सांभाळतो. नगरपालिका देखील त्या धर्तीवर तो 5 वर्षामध्ये पूर्वपदावर आणणार. जे काही झाले ह्या 25 वर्षामध्ये त्याच्यामध्ये दोष कोणाला द्यायचा नाही मला, पण इथून पुढे आपल्याला सगळ्या जनतेला न्याय द्यायचा. प्रत्येक माणूस उद्या नगरपालिकेत गेला त्याचं काम झालं पाहिजे. गरीबातला गरीब, महिला असो पुरुष असो, तो नगरपालिकेत गेला त्याचं काम झालं पाहिजे. या नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षाच्या पदासहित आपले एकूण उमेदवार किती होते आणि त्याच्यापैकी किती जणांचा विजय झाला? 20 उमेदवार होते, 8 विजय झाले. जनसामान्याचा विजय आहे का? हा विजय जनसामान्याचा, आमचा विजय नाही. हा जनतेच्या मनातून होत हे किंवा बदल घडवायचा, म्हणून आम्ही परिवर्तनचं नाव दिले त्याला आणि जनतेने परिवर्तन केले. हे आम्ही काहीच केलं नाही, आम्ही फक्त हात जोडले, बाकी काही केलं नाही. कदम फॅमिलीची नसून ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे. त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण जनतेनं सहकार्य केले, त्याच्यामुळे आम्ही निवडून आलो. सर्वस्व जनतेचे आभारी आहोत. आणि 25 वर्ष सत्तेपासून जे विटेकर आमदार साहेब सुद्धा 2016ला उभा टाकले, ते निवडून येऊ शकले नाही, पण जनतेने खोललेल्यामुळे आम्ही निवडून आलो. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पाण्याचा प्रश्न, पुन्हा मसनवाट्यामध्ये पाण्याची टाकी नाही, पाणी फिल्टरचं दूषित पाणी येतो, ह्याच्याबद्दल आम्ही प्रयत्न करू. आणि अभ्यासिका आणि व्यसनमुक्तीचे हे इथं एका दुसरं शाळा हे चालू करू. रस्त्याचे नॅशनल हायवेचा प्रश्न आहे, गावातील रोड व्यवस्थित काय आहेत काय नाहीत सांगणार आहे. हा जो विजय आहे आजचा, धनशक्ती वरचे जनशक्ती आणि प्लस युवा वर्गाचा हा विजय. आणि इथली जी निवडणूक ही जनतेने घेतलेली आहे, जनतेने हातात घेतलेली आहे. हे आज दिसायला गुवाल हा जनतेचा. एकूण आपल्या पॅनल मध्ये उमेदवार किती होते आणि आपल्या नगराध्यक्ष पदासहित किती उमेदवारांचा विजय झालेला आहे? 20 उमेदवार उभा होते आणि 8 निवडून आले. आणि नगराध्यक्ष मी स्वतः 305 मतांना निवडून आलो. सोनपेठच्या जनतेला काय आभार मानणार, काय सांगणार? सोनपेठच्या जनतेला ह्याच्यापेक्षा काय कोणता आभार? बशील खुर्चीवर आज त्यांचा आभार विकासाच्या बाबतीत. निवडणुकीमध्ये जनतेसमोर काय अजेंडा घेऊन जनतेसमोर आम्ही जो सोनपेठ मध्ये रस्त्यावर रस्ता दुसरा विकासच नाही, फक्त 2 व्यक्तीचे इथं खिसे भरू लागले आणि बाकी लोकांना बघायलेत. आता हाच रस्ता तुमची जे उभा टाकू तर 5 वर्षात 3दा झालेला आहे. आणि इथं ते बाकीचं काहीच नाही. इथं व्यापार वर्ग वाढ नाही, आठवडी बाजार नाहीये, सगळं हा. आज महिला वर्ग आला इथं व्यापाराला, तर त्यांना आज कुठेच बसायला जागा सुद्धा नाही. हो 100% करणार पूर्ण. पेठ शहर परिवर्तन विकास आघाडीचा फार मोठा विजय आहे. ही निवडणूक खऱ्या अर्थानं जनतेने हातात घेतलेली होती. आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन अजित पवार राष्ट्रवादी वर्सेस सगळ्या पक्षांसोबत एकत्र येऊन ही परिवर्तन विकास आघाडी केलेली आहे. आणि ही आघाडी निश्चितच सोनपेठचं परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही. आणि या आघाडी समोर आलेला नगराध्यक्ष पदाचा चेहरा परमेश्वर भैया कदम अतिशय फ्रेश आहेत, चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या शाळेच्या शैक्षणिक विकासासोबत सोनपेठचा विकास त्यांच्या माध्यमातून होणार आहे. आणि हा जो बदल आहे तरुणांचा बदल आहे, म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय आहे, युवा शक्तीचा विजय आहे. आणि आम्ही परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून लोकांसमोर जो अजेंडा आम्ही ठेवला, तो अजेंडा आम्ही 5 वर्षात 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न परमेश्वर भैया हे करणार आहेत. आणि सर्वसामान्य लोकांचा आहे, सर्वसामान्य जनतेचा आहे हा विजय. सोनपेठकरांचा विजय आहे. बिलकुल सत्ता परिवर्तनाला एक परमेश्वर भैयाचं नेतृत्व लाभलं आणि त्या अनुषंगाने हा विजय या ठिकाणी झालेला आहे.
या निवडणुकीमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या परभणीच्या पालकमंत्री सन्माननीय मेघदूती बोर्डीकर सर, पाथरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय सुरेशरावजी उरपुडकर साहेब, या सर्वांनी या ठिकाणी आम्हाला चांगल्या प्रकारची मदत केलेली आहे. त्यामध्ये बाबाजी दुराणी साहेबांचा हात आहे, त्याचबरोबर सय्यद भाईंचा सद्य सहकार्य आमच्यासोबत आहे. सुरेशजी भुमरे जिल्हाध्यक्ष यांनीही आम्हाला चांगल्या प्रकारची सहकार्य दिली. एकंदरीत म्हणजे शरद पवार अजित पवार राष्ट्रवादी सोडून बाकी सगळ्या प्रमुख अशा प्रकारच्या लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे, सहकार्य केलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने या सगळ्यांच्या सहकार्यावर सोनपेठ शहराचा चेहरा बदलू अशा प्रकारचं मी महाविकास आघाडीच्या परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने सांगू. ज्यांनी सांगितलं होतं सोनपेठ परिवर्तन आघाडी ही अभद्र युती आहे, त्यांना सोनपेठच्या या मायबाप जनतेने दाखवून दिलं ही अभद्र युती नव्हती, तर या शहरातल्या सर्व समाजाच्या तरुणाईची एक अद्भुत युती होती. आणि असा अद्भुत चमत्कार सोनपेठमध्ये घडला. 25 वर्षाची सत्ता या सोनपेठ शहरातल्या मायबाप जनतेने सर्व समाजाच्या तरुण भावांनी उखलून फेकून दिली. कुशवर्ताबाई उत्तमराव झिरपे यांना उमेदवारी आमचे नेते परमेश्वररावजी कदम यांना दिली, त्याबद्दल आम्ही त्याचे आभारी. तसेच ही निवडणूक ही जनतेने हातात घेतली होती. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती झाली आणि माझ्या वार्डात एवढं त्यानं मला हे केलं, टार्गेट केलं की भयानक टार्गेट केलं, पण जनतेनं मला आशीर्वाद दिला, कामाची पावती दिली. जे मी 32 वर्षापासून काम करतो जनतेचे, ते कामाच्या बदल्यात जनतेने मला आशीर्वाद दिला. आणि इथं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती झाली. आणि इथून पुढे जनतेचे काम जसं मी 32 वर्ष केलेत तसे इथून पुढे काम करणार. कारण मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे, उद्धव साहेबांचा शिवसैनिक आहे. तरी मला बाळासाहेबांना सांगितलेलं आहे 80% समाजकारण 20% राजकारण. काय त्याप्रमाणे